वेलकम बॅक टू ब्लॉग एक्सप्लोरेशन. हाय गाईज, कशा सगळे? ऍक्च्युली अशी झालंय की बराच वेळ झाला आम्ही घरी होतो, कंटाळा आला म्हणून मामा आणि मी जरा बाहेर आलो थोडेसे सिनेमा, जरासं कोकण दर्शन करायला. ऍक्च्युली कोकण दाखवायला आम्ही बोर तर होतच होतो, तुम्हाला कोकण दर्शन आम्हाला जरा द्यायचं होतं, थोडंसं कोकणातली ओव्हरऑल कसं काय व्ह्यूज आणि येस दॅट इज ऑल. आणि तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला कसली ग्रीनरी दिसते, म्हणजे जी सगळी आपण मिस करतो आपल्या शहरामध्ये. सो छान वाटते, म्हणजे अशा रोडला ड्राईव्ह करायला, एखादा शॉर्ट ड्राईव्हवर जायला खूप मजा येते, खूप म्हणजे खूपच. कोकणाची हीच सुंदरता आहे, म्हणजे कोकणामध्ये तुम्ही जस्ट एक नॉर्मल वॉकला जरी निघाला तरी निसर्गाच्या सानिध्यातून, निसर्ग ऍक्च्युली आपण निसर्गाला काहीच देत नाही मित्रांनो, आणि निसर्ग जे आपल्याला देतो ना त्याची आपल्याला व्हॅल्यू म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत एवढ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की पूर्वी मला आठवतंय माझ्या लहानपणी वगैरे आम्ही जेव्हा या रोडने जायचो एवढी झाडी असायची, घनदाट झाडी. आता आपण माणसाने काय केले, ही झाडी कमी केली. आपण आता बघू शकता रोडला ऊन आहे सगळं, पण पूर्वी असं असायचं की प्रवासाची माध्यमं खूप कमी असायची, म्हणजे रोडला गाड्या नसायच्या. मला आठवतंय की तेव्हा आमच्या गावी मोजून 2 गाड्या एसटीच्या बसेस यायच्या, आणि अजूनही त्या तेवढ्याच येतात. पण आता असं झालं की प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअल व्हेकल असतं. बट तेव्हा लोक पायी प्रवास करायचे या रस्त्याने, आणि एखाद्या झाडाखाली थांबायचे, पाणी घ्यायचे, आणि मग पुढील प्रवासासाठी चालवायचे. सो असं हे सगळं चालायचं. कोकणामध्ये अजूनही काही खेडेगावात जिथं व्हेकल रीच नाही आहे किंवा ट्रान्सपोर्टेशनचे एवढे सोर्सेस नाही आहेत, तिथे अजूनही लोक पायी प्रवास करतात. झाडाला आसरा घेऊन, झाडाचा आसरा घेऊन सावलीमध्ये 2 क्षण घालवतात आणि पुढील प्रवास चालू करतात. सो हे निसर्गाचा असं आहे ना मित्रांनो, तो देतच आलाय आपल्याला. सो ही अशी ब्युटी आहे जी आपण सगळे खराब करून टाकतो. तुम्ही लाईक तू बोललास जसं की तू लहानपणी असे वेगवेगळ्या गावांमध्ये चालत जायचं रिलेटिव्हकडे, त्या सर्व गोष्टी आम्ही खूपच मिस केल्यात. म्हणजे आम्हाला कसे सोर्सेस आहेत कुठेही जायला, असं वाटलं कुठे जायचंय तर गाडी घ्या, बाईक घ्या, ट्रेन, बसेस, असं. म्हणजे एक प्रकारे आम्ही तो मिस केलाय सर्व. हा, कारण पूर्वी असं असायचं की मी आपल्या स्कूल टाइम्समध्ये, म्हणजे माझंही इव्हन स्कूलिंग असं झालेलं आहे की माझा स्कूलमध्ये जायचा प्रवास हा 3-4 किलोमीटरचा असायचा, कारण 5 गावांचा मिळून असा आमचं एक हायस्कूल होतं. म्हणजे 7th नंतर एक आमचं हायस्कूल आहे आमच्या इकडे गावी, 5 गावांचं मिळून. सो 5 गावातून 5 वेगवेगळ्या ठिकाणाहून येणारे मुलं, वेगवेगळ्या डिस्टन्सवरून येणारी मुलं, वेगवेगळ्या गावातून येणारी मुलं. सो हा एक वेगळा एक्सपिरियन्स होता की आता तेव्हा आम्ही 3-3, 4-4 किलोमीटर पायी जायचो. ज्यांच्याकडे सायकल्स अवेलेबल असते ते सायकलने यायची. सो हा एक बेनिफिट असायचा की तेव्हा आम्ही मेंटली, फिजिकली पण फिट राहायचो. त्याच्यानंतर संध्याकाळी स्कूलमधून आल्यानंतर आमचं क्रिकेटचे मॅचेस असायचे किंवा मग असे छोटे खाणी खेळ असायचे, हे सगळं असायचं. आणि तुमच्या जनरेशनमध्ये जिथे आता व्हिडिओ गेम्स, प्ले स्टेशनच्या जनरेशन मधले जे इंडोर गेम्स, इंडोर मध्ये पण स्क्रीन गेम्स. सो या गोष्टी खूप आहेत, त्याच्यामुळे खूप सारा जनरेशन सोबत गोष्टी चेंज होतात. आय एम नॉट कम्पेरिंग 2 लाईफ्स ऍक्च्युअली, 2 जनरेशन, बट हे आहेत. म्हणजे काही टेक्नॉलॉजी सोबत आणि वाढत्या चेंजेस सोबत आणि टाइम सोबत काही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, काही सोबत निगेटिव्ह आहेत. सो हा, म्हणजे माणसाने स्वतःला अपडेट केलं पाहिजे, पण ज्या गोष्टी काही जशा आहेत तशाही अनुभवण्यात खूप मजा असते. आता आपण या रोडने चाललोय, तुम्ही बघू शकता एवढं ऊन आहे. या उन्हातून सुद्धा त्या काळी आमच्या गावामध्ये, इव्हन आत्ताही काही मुलं असतील जी शाळेसाठी एवढ्या दूर चालत येतात. म्हणजे जी शिक्षणाची जी ज्या मुलांमध्ये किती निर्माण होत असेल की त्यांना एवढ्या दूर चालत जाऊन शाळेत जावं लागतं. कारण आताच्या जनरेशनमध्ये मुलं अशी आहेत की आई वडील त्यांना शाळेत सोडायला जातात, नाहीत तर मग त्यांची स्कूल बस असते. स्कूल बस नसेल तर मग ऑटोज असतात किंवा असे काही सोर्सेस असतात ज्याच्यामधून शाळेत, आणि मग मुलं शाळेत जायला रडतात. पण पूर्वी असं असायचं की
मुलांना आई वडील सोडणं तर दूरच, म्हणजे आई वडिलांना माहितीही नसायचं की मुलं शाळेत गेलेत की नाही. कारण शेतीची कामं, सकाळ उठून शेतीची कामं करायला आई वडिलांना जायला लागायचं, नाही तर मग ऊन व्हायचं. मग सकाळची कामं कंप्लीट करून आई वडील दिवसभर त्या उन्हात काम करून संध्याकाळी यायची, तोपर्यंत मुलं शाळेतनं आलेली असायची. म्हणजे आई वडिलांना माहितीच नसायचं की मुलं शाळेत गेली नाही गेली. म्हणजे आई वडिलांचं आणि मुलांचं काहीच कन्व्हर्सेशन व्हायचं नाही. सो आता हा आमच्या शाळेकडे जाण्याचा रूट आहे, म्हणजे माझ्या शाळेकडे जाण्याचा रूट आहे. इथून एकेकाळी मी चालत, कधी नंतर सायकल नाही, सायकल बंद असेल तर चालत आम्ही जायचो. हा ऍक्च्युली एक लॉंग कट आहे. आम्ही असं त्या डोंगराच्या इथून आम्ही असं एक शॉर्टकट असायचं, तिथून चालत यायचो. आणि खूप छान होतं. म्हणजे ओव्हरऑल ती जी जर्नी होती लाईफ मधला तो पिरियड. म्हणजे आता आपण जरी किती गाडी घेतल्या, किती कार घेतल्या, किती काही घेतलं, तरी ती जी मजा होती ना, जी शाळेमध्ये सगळ्या मित्रांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत मज्जा मस्ती करत जाण्याची जी मजा होती ना, ती इथे ती मिस करतो. सो इथून आता हा जो रस्ता आहे, आम्ही इकडे मागे सायकल पार्क करायचो असेल तर सायकल आणते तर, आणि या रस्त्याने कंपल्सरी आम्ही सगळे चालतच जायचो. सो हा रस्ता जो आहे तो माझ्या खूप जवळचा आहे, कारण या रस्त्याला खूप सारे मेमरीज आहेत. आम्ही चालत सगळे या रोडने यायचो. ह्या रोडची एक एक्सप्लेन न करता येण्यासारखी आठवणी आहेत. म्हणजे या रोडच्या आम्ही सगळे चालत यायचो, छान मित्रमैत्रिणी सगळे गप्पा मारत, सगळी शाळा आमची 5ला सुटायची आणि 5 नंतर आम्ही छान मस्त मजा करत यायचो. सो आता आपण मामाची स्कूल बघणार, हायस्कूल बघणार आहोत. लहानपणीची त्याची आठवण जरा आपण ताजी करून आपली पण आपल्याला पण समजायचं आज मी त्याचे कलिग्स, त्याचे फ्रेंड्स आणि जे कोणी ज्याला मामा आवडतो, गर्लफ्रेंड सोबत ऍस बाबा तुम्ही सर्वांनी बघा, आणि एक्स पण तू पण बघ कसं आहे ते. हा झाला मजेचा पार्ट. ऍक्च्युली हा झाला मजेचा पार्ट. समोर तुम्ही दाखवू शकता ना छानपैकी आपण मामाची स्कूल बघूया. लेफ्ट साईडला वरून तुम्हाला सो आत्ता आपण आतमध्ये स्कूलमध्ये येतोय मामाच्या. फर्स्ट टाइम असं झालं की आधी इथे चालत यायचं होतं, आता गाडी घेऊन येतो. तर तुम्ही सक्सेस बघू शकता, सायकल आणि चालत येणारा माणूस आज स्वतःची कार घेऊन आलाय. सक्सेस नाही बोलू शकतात, ब्लेसिंग्स ह्या स्कूलच्या, या टीचर्सच्या. येस, सक्सेस तर फुल अजून व्हायचं आहे, बरंचसं काही आहे बाकी. सो येस, हे माझं स्कूल आहे. हे ऍक्च्युली मी थोडासा नर्वस पण झालोय, म्हणजे बऱ्याच दिवसानंतर माझ्या स्कूलमध्ये आलो. हा जो क्लास आहे ना, मला आठवतं मी 7वी नंतर पहिल्यांदा जेव्हा लाटवण्या स्कूल आलो तेव्हा मला हा क्लास होता 8वीचा, आणि 8वी बी डिव्हिजन. आमच्या इकडे असं झालं की गाव वाईज डिव्हिजन सेग्रिगेट व्हायचे. सो ए डिव्हिजन इज फॉर सम सिलेक्टेड गावांसाठी आणि बी डिव्हिजन सिलेक्टेड गावांसाठी. सो हा 8वीचा वर्ग होता मला आठवतं, आणि तिथे पहिला, दुसरा, तिसऱ्या बेंचवर होतो. त्या साईडच्या तिसऱ्या बेंचवर होतो. आता म्हणजे एवढ्या क्लिअर होत नाही, रिकॉल होत नाही, पण तिसरा बेंच होता, आणि हा माझा 8वीचा वर्ग होता. सो छान वाटायचं. इथून मस्त गाड्या जायच्या आणि शांत आणि मोकळं असं. आता हे जे सगळं दिसतंय ते नवीन झालेलं आहे, पूर्वी हेच होतं. हा, ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ते नवीन आहेत, आधी हेच होतं. 8वीचा आमचा क्लासरूम होता. त्याच्यानंतर आता चालताना पण ऍक्च्युली मला असं झालं ना, सगळ्या मेमरीज रिकॉल होते. हा 10वीचा अजूनही तो 10वीचाच आहे. ऍक्च्युली इथे 10वीला मी नव्हतो. हा 10वीचा क्लासरूम मला आठवतोय. हा जो क्लासरूम आहे हा तर म्हणजे लाईक लिटरली आता मी इमोशनल होईन असं वाटतं. हा आमचा 9वीचा क्लासरूम होता, आणि इथे दुसऱ्या बेंचवर मी, संकेत म्हणून माझा एक फ्रेंड आहे. म्हणजे शाळा जरी आमची जुनी असेल, शाळा जरी आज पडझडीची झाली असेल,
तर या शाळेने खूप साऱ्या लोकांना घडवलेले आहे आणि खूप छान असं एक निसर्गाने संपन्न, अगदी कोकणातील असूनही लाल आणि काळ्या मातीचं मिश्रण असणारी अशी माती इथे आहे. तिथे तुम्ही काहीही पेरा, काही पेरलं तरी उगवणार असं आमचं गाव आहे. इथे छोटेखानी रस्ते असल्या, अशी गाड्या जरी पास होत असल्या, एक गाडी जात असली तरी माणसांच्या मनामध्ये प्रेमाच्या गाड्या खूप चालतात असं आमचं खेडेगाव. असे सुंदर गवत तुम्ही पाहू शकता, छान माणसांच्याही उंचीपेक्षा उंच, परंतु तेवढ्याच आपुलकीने जवळ घेणार आहे. असंही निसर्गाचं रम्य प्रदर्शन. मामी भाच्याचं नातं, सॉरी मामा भाजीचं नातं दाखवणार आहे हे रंगमय दृश्य. येत आहे काय? या बसा मागे. आता मग नाही येतो, हिला फिरायचं होतं, चालेल. चिंच आणि शेत बघायचं होतं. चल इथून बघ बस. आपण घेतलं ना, तुला युट्यूब मध्ये घेतलं नाही. चला हाय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. सो आपले सबस्क्रायबर भेटले आपल्याला आता, नवीनच आपले सबस्क्रायबर भेटलेले, आपले फॅन्स, नॉट फॅन्स, आपल्यावर प्रेम करणारे आपल्या फॅमिली मेंबर आपण बोलू शकतो. छान आणि पीसफुल वाटतंय ना. तुम्ही गाडीचा मी स्पीडही खूप स्लो ठेवलाय. या निसर्गाचा आनंद घेत असं इथे तुम्ही बघू शकता, छान असं सुंदर असं दृश्य. हे जे डोंगर दऱ्यांच्या मध्ये असणार एक सुंदर असं मंदिर तुम्ही पाहू शकता. अगदी खूप पुराण्या काळापासून, अगदी खूप जुन्या काळापासून ते मंदिर तिथे आहे. आता त्याला नवीन बनवलेलं आहे. छान असे, पूर्वी ते खूप अशी झाडी होती, ती क्लिअर करून ते मंदिराचं हे बनवलेलं आहे. इथून आता आपण आता एक गावाची, काय म्हणतात त्याला, इथे आमच्या गावाची देवीची पालखी इथे थांबते. इथे सगळं देवीचं पूजा वगैरे चालतात. इथून असं गाव सुंदर असं, गावाचा नागमोडी वाहणारा रस्ता आमचा. गावामध्ये मित्रांनो सोयी सुविधा दळणवळण कमी असलं तरी माणसांमधली आपुलकी, माणसांमधलं प्रेम हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल. भले तुम्हाला जायला गाड्या घोड्या कमी असतील, तुम्हाला दळणवळणाची साधने कमी असतील, पण ही जी माणसं आहेत ना, तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही काही बनवलं नाही आणि कोणाच्याही घरी जाऊन तुम्ही बसलात तरी ते तुम्हाला जेवण पाठवल्याशिवाय सोडणारच नाही. सो असं गावाचं आहे. छान जनावरे इथे चालताना, या निसर्गामध्ये, निसर्ग तुम्हाला बोलू ना, निसर्ग देण्यामध्ये खूप पुढे आहे. देणारा हाच निसर्ग आहे ऍक्च्युली, आपण बोलू शकतो. आता इथं आपले असं संध्याकाळची मस्त मुलं बसतात. अरे काय करता? बस बस आमचं लोक तोंड टाकू. हे कंटेंट घे, कंटेंट घे. हे बघा इकडे मस्त पैकी आराम करताना. हा, पोपटी लावायच्या ना, पोपटी लावायचे. आलोच आलोच. हा बस चालत, चल चल पुढे चल. का अजून आहात? तर आता मित्रांनो आपला पोपटीचा पण प्लॅन बहुतेक चाललाय असं गोरोडा पण आता कळलंय. सो पोपटी प्लस गोत्र जेवणाचा आनंद आपण घेऊ आज छानसा मस्त. ही माणसं काय आपली येतात का नाही काय समजत नाही. मला कायच समजाय असं झालंय. काय करू काय मी? डायरेक्ट चेंज झाला तुझा तो वाईब. काय झालं, करू काय मी आता?